प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA BCom व BCA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच BSc नर्सिंग प्रवेश। खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व BSc नर्सिंग कॉलेज। अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, NSS युनिट, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रस्ते, पाणी, आरोग्य यांसह विटा शहराला विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण यशस्वी होत असताना आता उद्योजकांना पूरक वातावरण बनलंय। तुम्ही माझ्या विटा शहरात या, तुम्हाला हव्या त्या सुविधा देतो। विटा शहराचा औद्योगिक विकास करण्यासाठी योगदान द्या। औद्योगिकदृष्ट्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपलं ध्येय आहे। त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीवरील उद्योजकांनी विटा शहरात येऊन शहराचा व्यापार वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले। आज विटा येथे क्रेडाईच्या वतीने ड्रीम होम 2025 हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात मार्गदर्शन करताना आमदार सुहास बाबर बोलत होते। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल म बाबर, माजी नगरसेवक कृष्णात अण्णा गायकवाड, विनय अण्णा भंडारे, उद्योजक शिरीष शेटे, सुधीर बाबर उपस्थित होते। एखादे शहर हे सर्व पातळीवर विकसित झालं पाहिजे आणि माझ्या विटा शहराच्या बाबतीत अशाच संकल्पना आहेत। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शहराच्या शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्ते, गटारी असे मूलभूत प्रश्न मार्गी लागलेत। विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असे सहकार्य विटा शहराने केले। त्यामुळे विटा शहराचा सर्वांगीण विकास हे माझं नैतिक कर्तव्य आहे। औद्योगिकदृष्ट्या हे शहर स्वयंपूर्ण व्हावे, किंबहुना आपल्या शहराकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावे असा आपला प्रयत्न आहे। त्या दृष्टीने जिल्ह्यात बांधकाम विकास करणाऱ्या सर्व कंपन्यांनी व व्यावसायिकांनी विटा शहरासाठी योगदान द्यावे। त्यांना कसलाही त्रास होणार नाही, अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी मी खात्री देतो। सर्व पातळीवर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासनही आमदार सुहास बाबर यांनी यावेळी दिले। यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोकीतकर, दिलीप पाटील, आनंदराव माळी, जयेश हरिया, राहुल घारगे, उपाध्यक्ष प्रमोद ताते शिंदे, शीतल पाटील, इम्रान मुल्ला, शैलेश पवार, उत्तम आरगे, धवल शहा, संतोष अष्टेकर, राजेश गंगवाणी, राजेश कुलकर्णी, आदित्य बावडेकर, रोहन मेहता, प्रदीप पोद्दार यांसह समन्वयक यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।